हिंसाचार वाढता शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि भारतात येण्यासाठी विनंती केली। बांगलादेशातील आंदोलनकर्त्यांना शेख हसीनांना हटवायचं होतं। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची माहिती। जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात। आज तुळजापुरात मुक्काम केल्यानंतर उद्या सोलापुरात दौरा करणार। पश्चिम महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातून जरांगेंची यात्रा जाणार। सरकारला शेवटची संधी, आम्हाला ओबीसीतून हक्काचं आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांना सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही। विधानसभेपूर्वी जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंनी निवडणुका लढल्या पाहिजेत, आधीच सांगितलेलं। निवडणुकीचा निर्णय जरांगेंच्या फायद्याचा असेल, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। सत्तेत तुम्ही कधी नव्हता, राजकारणात जाऊन काय करणार? ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना सवाल। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, धरणाची पाणी पातळी 22.68%वर, 58,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू। उजनी आणि वीर धरणातील विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ, चंद्रभागेचंही रौद्ररूप, पंढरपुरातील पूल आणि मंदिरं पाण्याखाली, तर व्यास नारायण झोपडपट्टीतील 35 कुटुंबांचं स्थलांतर। भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत, तर कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो वजनी फ्रीस्टाईल कुस्तीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पुरुष हॉकी संघाचा सेमीफायनल सामना रात्री 10:30 वाजता भारतीय संघ जर्मनीशी भिडणार।